मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांच्या प्रयत्नांमुळे गडचिरोलीत विकासाचं एक नवं मॉडेल उभं राहतंय। सुरजागड स्टील प्लांट, जिथे कधी काळी भयाचं वातावरण असायचं, आता तिथं विकासाचं वातावरण असणार आहे। खतरनाक, कुख्यात आणि सगळ्यात धोकेदायक असलेल्या नक्षलींना डबल इंजिन सरकारने संविधानाची आणि शांततेची भाषा शिकवली आणि उशिराने का असेना पण या हिंसक माओवाद्यांना आपल्या चुकांची जाण झाली आणि मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय घेतला। काल परवा पोलिसांना शरण आलेल्या 60 माओवाद्यांना सुरजागडच्या स्टील प्लांट मध्ये नोकरी देण्यात आली आहे। ज्या रक्तरंजित आणि भयंकर इतिहासाचे साक्षीदार हे नक्षल आहेत, तेच आता पुढे जाऊन आपल्या लोकांना सांगतील, आम्ही जे भोगलं ते पुढच्या पिढीने भोगू नये। शेवटी ज्या कपटी काँग्रेसी आणि डाव्यांनी यांच्या पिढ्या बर्बाद केल्या, त्यांना ही सनसनीत चपराक आहे।